नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। 9 ऑगस्ट हा संपूर्ण भारतामध्ये आदिवासी दिन म्हणून आदिवासी बांधव आपल्या मोठ्या उत्साहात साजरा करतात। वेगाने बदलणाऱ्या जगात आदिवासी बांधव आपल्या समाजाची ओळख कायम ठेवू पाहत आहेत। यासाठी आदिवासी भाषा, संस्कृती हा अस्सल ठेवा म्हणून सिद्ध झाला आहे। यास कायम ठेवण्यासाठी यंदाही ठाणे व पालघर जिल्ह्यातील वारली, कोकणा, महादेव कोळी, कातकरी, ठाकूर, ठाकूर जमातीमधील आदिवासी बांधवांनी आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आपला आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी आदिवासी जिल्ह्याची ओळख व संस्कृतीची प्रतीक कुलदैवत तारपाधारी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली। यावेळी तारपा नृत्य सादर केले। आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा यांना अभिवादनही करण्यात आले। जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्काचे रक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो। हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थानिक लोक करत असलेल्या कामगिरी आणि योगदानांना देखील ओळखतो। दरवर्षी आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी ते 9 ऑगस्ट जागतिक दिवस हा साजरा करतो आणि हा साजरा करण्यासाठी आम्ही 1 महिना आमची सर्व मंडळी आदिवासी श्रमिक संघर्षाची टीम जी आहे ती कामाला लागते आणि सर्व प्रोसिजर आम्ही ज्या असो लोकांची मीटिंग घेणे, लोकांना जमवणे आणि लोकांना समजून सांगणे, तसेच तारपाधारी जे आमचे आहेत तिथले ठाण्यातले सर्व त्यांना बोलवून त्यांना सूचना करून, तसेच मोटरसायकल असतील, रिक्षा असतील, प्रत्येक गाडीवाल्यांना सूचना देऊन आम्ही 9 ऑगस्टची रॅली या पोस्ट माता भांडरपाडा इथनं आम्ही चालू करतो। ती संपूर्ण ठाण्यात फिरते आमची आणि 1 ते 1:30 वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसला ही रॅली येते आणि इथे आम्ही तारपाधारी अर्धा पुतळ्याचं आमचं हे आहे देव आहे, त्याला आम्ही पूजन करतो आणि तसेच चौकात राघोजी भांगरे चौक आहे तिथे पूजन करून आम्ही पुढे वागलेसाठी जातो।